नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे क्रॉप आणि त्याच्यावरती येणारे महत्त्वाचे डिसीजेस. एक महत्त्वाचा डिसीज आहे, त्याचं नाव आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा. तो आपण आज पाहणार आहे. तर हा डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरामध्ये जे सिम्पटम्स येतात ना, ते खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह निघू शकतो, म्हणून हा डिसीज महत्त्वाचा आहे. तर पहा, डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा कॉज बाय स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला. पहा, डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा आहे, हा कॉज होतो स्क्लेरोस्पोरा. कशामुळे? कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे? कॉजल ऑर्गॅनिझम आहे स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला. स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला. आता तुम्ही लक्षात घ्या, हा जो डाउनी मिल्ड्यू डिसीज आहे याच्यामध्ये एकूण 10 जीनस आहे की ते डाउनी मिल्ड्यू डिसीजेस कॉज करतात. त्यातला हा स्क्लेरोस्पोरा आहे. मग बाकीचे पेरनोस्पोरा, नंतर हा स्क्लेरोस्पोरा, नंतर पेरनोस्क्लेरोस्पोरा, अशा नंबर ऑफ प्रकारचे काय आहे जीनस आहे की जे जीनस आहे फंजायचे की ते डिसीज कॉज करता कोणता? डाउनी मिल्ड्यू. पण पर्टिक्युलरली डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा कॉज बाय स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला. ओके. देन त्याच्यानंतर हा जो डाउनी मिल्ड्यू डिसीजेस आहे हे कशामध्ये येतात? तर हे पहा, ॲशवर्थ नावाचा एक व्यक्ती होता 1973 मध्ये. ॲशवर्थ नावाचा एक व्यक्ती आहे 1973 मध्ये क्लासिफिकेशन दिलं. ओके. त्यामध्ये कोणतं होतं म्हणते? मॅक्झोमायकोटा आणि यू मायकोटा. यू मायकोटाच्या आतमध्ये 5 होते. ओके. त्या 5 पैकी जो मॅस्टिगोमायकोटिना होता पहिला, तर सब डिव्हिजन कोणती आहे? मॅस्टिगोमायकोटिना. लक्षात घ्यायचं आहे, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. ओके. बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे आपण ॲशवर्थचं क्लासिफिकेशननुसार. यू मायकोटा म्हणजेच काय? ट्रू फंजायमध्ये आणखी एक सब डिव्हिजन आहे, त्याचं नाव आहे मॅस्टिगोमायकोटिना. आणि या मॅस्टिगोमायकोटिनाच्या आतमध्ये डाउनी मिल्ड्यू डिसीजचा स्टडी केला जातो. तर लक्षात ठेवायचं आहे, मॅस्टिगो सब डिव्हिजन मॅस्टिगोमायकोटिनाच्या आतमध्ये डाउनी मिल्ड्यू डिसीजचा आपण स्टडी करतो. पहा, सिम्पटम्स आहे. सिम्पटम्समध्ये काय दिसून येते? जर बाजरा जर सिडलिंग स्टेजमध्ये असला तर सिडलिंग स्टेजमध्ये आपल्याला काय दिसून येणार? तिथं क्लोरोसिस दिसून येते. क्लोरोसिस म्हणजेच काय? लॉस ऑफ क्लोरोफिल. पहा, पहिलं वाक्य काय आहे? क्लोरोसिस ऑफ सीडलिंग. आता जे सीडलिंग आहे, छोटे छोटे जे आपण सीड सोन केलं बाजऱ्याचं, त्याच्यानंतर इमर्ज झाल्यानंतर जे छोटे छोटे रोपं आहे ते काय दिसून येतं आपल्याला? तर क्लोरोसिस दिसून येते. क्लोरोसिस म्हणजेच काय? लॉस ऑफ क्लोरोफिल. ओके. क्लोरोसिस म्हणजेच काय? लॉस ऑफ क्लोरोफिल. ओके. पहिलाच म्हणजे सिडलिंग स्टेजमध्ये आपल्याला क्लोरोसिस दिसून येते, ते आपल्याला इनिशियल सिम्पटम्स आहे. देन त्याच्यानंतर पहा, लक्षात घ्या, डाउनी मिल्ड्यूचाच अर्थ काय आहे? तर सिम्पली डाउनी मिल्ड्यूचा अर्थ असा आहे की पानाच्या खालच्या साईडनं फंगल ग्रोथ होणे. ओके. आपण काय म्हणतो? पावडर मिल्ड्यू असलं तर पानाच्या वरच्या साईडनं ग्रोथ होते फंगसची, फंजायची. आणि जर डाउनी मिल्ड्यू असला तर पानाच्या लोअर साईडनं, खालच्या साईडनं आपल्याला फंगल ग्रोथ, व्हाईटिश फंगल ग्रोथ आपल्याला दिसून येते. तर हे प्रॉमिनेंटली कॉमन सिम्पटम्स ऑफ ऑल डाउनी मिल्ड्यू डिसीजेस. पहा, लोअर सरफेस बियर व्हाईट डाउनी ग्रोथ ऑफ द फंजाय और फंगी. ओके. लक्षात घ्यायचं, खालच्या साईडनं जर आपल्याला फंगल ग्रोथ दिसून आली तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो? डाउनी मिल्ड्यू असं म्हणतो. आणि ही खालच्या साईडनं जी डाउनी मिल्ड्यूची ग्रोथ, व्हाईटिश ग्रोथ दिसून येते, ते असते काय? तर ते स्पोरेंजिओफोर अँड स्पोरेंजिया असता. आता स्पोरेंजिया काय असते? तर पहा, स्पोरेंजिओफोर आणि स्पोरेंजियाचं ते असते व्हाईटिश फंगल ग्रोथ. तर पहा, आपण जेव्हा असेक्सुअल स्पोर फ्रूट पाहिले होते त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून आले होते? त्याच्यामध्ये आपल्याला स्पोरेंजियम नावाचं एक स्पोर फ्रूट दिसून आलं होतं. आणि मी तेव्हा पण सांगितलं की जे स्पोरेंजियम नावाचं जे असेक्सुअल स्पोर फ्रूट आहे हे डाउनी मिल्ड्यू डिसीजेसमध्ये आपल्याला दिसून येते. तर पहा, हा कोलुमेला आहे, हा स्पोरेंजिओफोर आहे. ओके. देन त्याच्यानंतर याला आपण स्पोरेंजिया म्हणतो. याच्या आतमध्ये स्पोरेंजिओ स्पोर असता. लक्षात घ्या, सिम्पली परत लक्षात घ्या. पहा, हा कोलुमेला झाला, हा स्पोरेंजिओ फोर झाला. ओके. देन त्याच्यानंतर हा स्पोरेंजिओ स्पोर. पहा, स्पोरेंजिओस्पोर म्हणजे आतले जे स्पोर असतात छोटे छोटे, त्याला म्हणतात स्पोरेंजिओस्पोर म्हणतात. आणि इट इज अ स्टाक लाईक स्ट्रक्चर म्हणजेच काय? स्पोरेंजिओफोर. तर याची जी स्पोरेंजिओफोर असते त्याला असतं वरती असतो, आणि हे जे स्ट्रक्चर आहे वरचं याला म्हणतात स्पोरेंजिया. इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर. याला म्हणतो आपण स्पोरेंजिया असं आपण म्हणतो. सॅक लाईक स्ट्रक्चर असलं तर स्पोरेंजिया,
आतमधले स्पोर असले तर स्पोरेंजिओ, स्पोर स्टाक लाईक स्ट्रक्चर असलं, दांडी लाईक स्ट्रक्चर असलं, ओके, तर त्याला स्पोरेंजिओ फोर असं म्हणतो. आणि हे जे असं स्ट्रक्चर आहे इथं याला आपण कोलुमेला सिम्पली म्हणतो. हे आहे स्पोरेंजियमचं स्ट्रक्चर. आणि हे स्पोरेंजियम ते व्हायटिश ग्रोथ म्हणजेच काय, तिथं असता स्पोरेंजिया. तिथं काय असता आतमध्ये जर आपण ॲनालिसिस केलं त्याला काय दिसून येते आपल्याला, तिथं सिम्पली स्पोरेंजिया तिथं असता. पानाच्या खालच्या साईडनं पांढरी ग्रोथ, ओके, व्हाईटिश डाउनी ग्रोथ आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या आतमध्ये काय असतात, स्पोरेंजिओ फोर आणि स्पोरेंजिया तिथं प्रेझेंट असतात. हे आपण पूर्ण स्ट्रक्चर पण इथं पाहिलं. देन त्याच्यानंतर आपल्याला काय दिसून येते, डार्पिंग, ओके, आणि एक्सेसिव्ह टिलरिंग. हे डायग्राम पहा काय दिसून येते आपल्याला. पहा त्याची हाईट नोड आणि इंटरनोड जे असणार त्याची हाईट कमी होते. ओके, डॉर्पिंग म्हणजेच काय, हाईट कमी होणे. आणि दुसरं लक्षण काय, एक्सेसिव्ह टिलर येतात. ओके, नियमान काय व्हायला पाहिजे, एक बाजऱ्याचं झाड आलं ते चांगल्या प्रकारे वेल डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि वेल डेव्हलप थ्रू त्याची चांगली स्ट्रॉंग ग्रोथ होऊन तिथं काय चांगल्या प्रकारचं कणूस यायला पाहिजे. तर काय होतं, एक्सेसिव्ह टिलर्स पहा, इकडे पण स्टेम आलं, इकडे पण स्टेम आलं, इकडे पण स्टेम आलं, असे नंबर ऑफ टिलर्स आपल्याला दिसून येतात. ओके, नंबर ऑफ टिलर्स आपल्याला इथं दिसून येतात. हे डाउनी मिल्ड्यूचे टिपिकल सिम्पटम्स आहेत. पहिल्यानं क्लोरोसिस पाहिलं, क्लोरोसिस दिसून येते म्हणते सीडलिंग स्टेजमध्ये. नंतरच्या स्टेजमध्ये काय दिसून येणार आपल्याला, खालच्या पानाच्या खालच्या साईडनं व्हाईटिश डाउनी ग्रोथ दिसून येणार. ओके, देन त्याच्यानंतर तिसरं म्हणजेच काय, तिथं असं दिसून येतं आपल्याला की काय, त्याची हाईट कमी होते. ओके, डॉर्फिंग होते. आणि त्याचे जे टिलर्स आहे एक्सेसिव्ह जास्त प्रमाणात टिलर्स आपल्याला तिथं दिसून येतात. देन त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, हा इथून सिम्पटम्सवर ऑब्जेक्टिव्ह निघायचे जास्त चान्सेस आहे. The inflorescence of the infected plant gets completely or partially transformed into leafy structure. पाहता लक्षात घ्या. ओके, leafy structure known as green or witch's broom like symptoms. ओके, पहा आता होते काय, पहा आपला जो इन्फ्लोरन्स आहे, हा इन्फ्लोरन्स काय होतो, हा कम्प्लिटली और पार्शियली काय होतो, ट्रान्सफॉर्म होतो इनटू लिफी स्ट्रक्चर. ओके, इनटू लिफी स्ट्रक्चर. आता हे पहा, हे आहे आपलं कणूस, हे आहे बाजऱ्याचं कणूस. याच्यामध्ये काय झालं, आपलं जे कणूस होतं, ओके, आपला जो इन्फ्लोरन्स होतो हा काय झाला म्हणते पार्शियली. हा कसा आहे, पार्शियली. हे अर्धवट पहा, हे अर्धवट जे आहे ना, हे लिफी स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट झालं. आणि अर्धा कंसाले काय तुमचे बाजऱ्याचे सीड तिथं आहे, दिसत आहे ते आपल्याला. ओके, म्हणजेच काय, जर आपला इन्फ्लोरन्स आहे हा पार्शियली और कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होत असेल इनटू लिफी स्ट्रक्चर, कशामध्ये कन्वर्ट होते म्हणजे लिफी स्ट्रक्चरमध्ये अर्धवट किंवा कंप्लीट. तर पहा इथं लिफी स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसत आहे. असे जर आपल्याला सिम्पटम दिसून आले तर त्याला आपण ग्रीन और विचीज ब्रूम लाईक सिम्पटम्स असं म्हणतो. आणि लक्षात घ्यायचं, डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरामध्ये टिपिकल सिम्पटम्स काय दिसून येतात, तर आपल्याला तिथं विचीज ब्रूम लाईक स्टेज और ग्रीन लाईक स्टेज आपल्याला तिथं दिसून येते. इथून ऑब्जेक्टिव्ह निघायचे भरपूर चान्सेस असतात. ओके, देन त्याच्यानंतर inflorescence is converted into leafy structure. Inflorescence is or flower is converted into leafy structure. असा स्ट्रक्चर, अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला आणखी फायलोडी नावाचा एक सिम्पटम, फायलोडी ऑफ सिसॅमम नावाचा एक डिसीज आहे, त्याच्यामध्ये बी ॲज इट इज लाईक सिम्पटम दिसून येतात. इन फ्लावर इज कन्वर्टेड इंटू लिफी स्ट्रक्चर, त्यालाच आपण काय म्हणतो, फायलोडी. ओके, फायलोडी ऑफ सिसॅमममध्ये अशा प्रकारचे सिम्पटम्स आणखी दिसून येतात. त्याचा जो फ्लावरचा पार्ट आहे तो कम्प्लिटली कन्वर्ट होतो म्हणजे लिफी स्ट्रक्चरमध्ये. तशा प्रकारचे फायलोडी ऑफ सिसॅमममध्ये बी अशाच प्रकारचे आपल्याला सिम्पटम दिसून येतात. आता आपल्याला फोकस कशावर करणं आहे, सध्या फोकस करणं आहे आपल्याला बाजऱ्यावर. काय दिसून येते, तर जो इन्फ्लोरन्सचा पार्ट कन्वर्ट होऊन जातो म्हणजे पार्शियली और कम्प्लिटली इनटू ट्रान्सफॉर्म इनटू लिफी स्ट्रक्चर. इट इज ऑल्सो नोन ॲज ग्रीनर और विच इज ब्रूम लाईक सिम्पटम्स. ॲज इट इज असे सिम्पटम्स आपल्याला तिथं दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर काय दिसून येते, आपलं क्लोरोसिस झालं, तिचं लॉस ऑफ क्लोरोफिल आपल्याला दिसून आलं सीडलिंग स्टेजमध्ये. त्याच्यानंतर तुमचं झाडाची ग्रोथ झाली, तर खालच्या साईडनं तुम्हाला काय दिसून आलं, तर व्हाईटिश डाउनी ग्रोथ दिसून आली. नंतर समोर गेलो आपण तर तुम्हाला ग्रीन और विच इज ब्रूम लाईक सिम्पटम दिसून आले. आफ्टर नेक्रोसिस, ड्राईंग अँड नेक्रोसिस ऑफ अ टिश्यू, जे काय असे झालेले जे सिम्पटम्स असतील त्याच्यानंतर काय होते, तिथं आपल्याला नेक्रोसिस दिसून येते. काय दिसून येते, ड्राय अँड नेक्रोसिस ऑफ द टिश्यू. ओके, इन्फेक्टेड जे काही प्लांट पार्ट असेल तिथं काय दिसून येते, ड्राईंग ते वाढणं चालू होते आणि तिथं नेक्रोसिस आपल्याला दिसून येते. नेक्रोसिस म्हणजेच काय, सिम्पली डेथ ऑफ टिश्यू.
नेक्रोसिस म्हणजेच काय, डेथ ऑफ टिश्यू. जे काय टिश्यू असतील तुमचे ते काय होते, डेथ होता. ओके, मरतात. ड्राय नेक्रोसिस टिश्यू. ओके, काय होते, अगोदर ड्राय होता आणि नंतर नेक्रोसिस आपल्याला टिश्यू होताना दिसतात. आणि जे नेक्रोसिस झालेले जे काय टिश्यू असतील तेच काय असते तर ऊसपोर असतात. आपल्याला तिथं काय दिसून येते, नेक्रोसिस दिसून येते. आणि नेक्रोसिसचं जे काय, नेक्रोसिस झालेलं जे काय तिथं मांस असणार त्या मांसमध्ये काय असतात, तिथं ऊसपोर तिथं असतात. आता लक्षात घ्या, हा जो इन्फ्लोरन्सचा पार्ट होता. ओके, याच्या अगोदर काय होतं, सिडलिंग स्टेजमध्ये काय झालं, सिडलिंग स्टेजमध्ये सिम्पली लक्षात घ्या, या डायग्रामहून आणि या डायग्रामहून आपण काय झाले सिम्पटम्स ते लक्षात घ्या. इनिशियली सिडलिंग स्टेजमध्ये आपल्याला क्लोरोसिस दिसून आलं. क्लोरोसिस म्हणजेच काय, लॉस ऑफ क्लोरोफिल होते. नंतरच्या स्टेजमध्ये पानाच्या खालच्या साईडनं व्हाईट डाउनी ग्रोथ दिसून आली. त्याच्यानंतर आपल्याला जो इन्फ्लोरन्सपर्यंत पोहोचला, तर इन्फ्लोरन्स जो आला तो कसा होता, तिथं काय झालं, जो इन्फ्लोरन्सचा जो आपला पार्ट होता तो आपला पार्शियली ऑर कम्प्लिटली काय झाला म्हणते, ट्रान्सफॉर्म इंटू लिपिड स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट झाला. त्यालाच आपण विचिज ब्रूम ऑर ग्रीन लाईक सिम्पटम्स ऑर स्टेज असं म्हटलं. देन त्याच्यानंतर आपल्याला काय दिसून आलं, तर आपल्याला असं दिसून आलं की तिथं ड्राय, नंतर हा जो इन्फेक्टेड पार्ट होता हा ड्राय झाला. ओके, वाढला आणि तिथं नेक्रोसिस दिसून आला आपल्याला. आणि नेक्रोसिस म्हणजेच काय, डेथ ऑफ टिश्यू दिसून आले. आणि हे डेथ ऑफ टिश्यू ते जे मास होतं, कंटेनिंग मास काय असते, तर तिथं ऊसपोर असतात. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सिम्पटम्स दिसून येतात जो आपला डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा आहे त्यामध्ये. ओके, इथं विचिज ब्रूम ऑर ग्रीनर सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहे इटिओलॉजी. तर या इटिओलॉजीमध्ये आपण बघत आहे साईन. तर या डाउनी मिल्ड्यू डिसीजमध्ये आपल्याला काय काय साईन दिसून येतात. तर साईन बघत असताना आपल्याला पहिल्यांदा काय दिसून येते, तर पहा मायसिलियम. तर आपली मायसिलियम कशी असते नेमकी, डाउनी मिल्ड्यूची जी मायसिलियम असते, पहा आता डाउनी मिल्ड्यूची मायसिलियम जी असते ती सिनोसिटिक असते. सिनोसिटिक म्हणजेच काय, नॉन सेप्टेड असते. ओके, सिनोसिटिक म्हणजेच काय, नॉन सेप्टेड असते. म्हणजे या मायसिलियममध्ये कोणत्याच प्रकारचा क्रॉसऑल ऑर सेप्टा तिथं नसतो. क्रॉसऑल ऑर सेप्टा तिथं कोणत्याच प्रकारचा क्रॉसऑल ऑर सेप्टा तिथं प्रेझेंट नसतो. ओके, अशा प्रकारची तिथं आपल्याला मायसिलियम दिसून येते. नॉन सेप्टेड मायसिलियम, सिनोसिटिक लक्षात ठेवायचं. डाउनी मिल्ड्यू डिसीजेसमध्ये आपल्याला काय दिसून येते, तर नॉन सेप्टेड ऑर सिनोसिटिक मायसिलियम दिसून येते. अशी मायसिलियम की त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा क्रॉस वॉल ऑर सेप्टा तिथं प्रेझेंट नसतो. ओके, हे झाली मायसिलियम. आणि मायसिलियम ती इंटरसेल्युलर असते, सिस्टमिक असते. ओके, अशा प्रकारची सिस्टमिक, इंटरसेल्युलर, सिनोसिटिक ऑर नॉन सेप्टेड मायसिलियम आपल्याला दिसून येते. कशामध्ये, तर डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरामध्ये अशा प्रकारची आपल्याला मायसिलियम दिसून येते. ओके, देन त्याच्यानंतर असेक्शुअल. पाहता लक्षात घ्या, असेक्शुअल स्पोर कोणते आहे, तर असेक्शुअल स्पोर आहे झूस्पोर. ओके, आता झूस्पोर आहे. झूस्पोर कसे असतात, तर झूस्पोर मोटाईल स्पोर असतात. ओके, झूस्पोर मोटाईल स्पोर असतात. झूस्पोरले काय असतो, तर टेन्साईल आणि फ्लॅजेला प्रेझेंट असतो. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असते. ओके, आणि या फ्लॅजिलाच्या मदतीनं पहा आता, या फ्लॅजिलाच्या मदतीनं तो काय करतो, हा मोटाईल स्पोर असतो. हा आहे टिपिकल स्ट्रक्चर ऑफ झूस्पोर. आणि हा व्हिप्लॅश आणि हा टेन्साईल याच्या मदतीने काय करतो, तो काय करतो, मोटाईल असतो. मोटाईल, झूस्पोर इज अ मोटाईल स्पोर. ओके, आणि असेक्शुअल स्पोर असता. झूस्पोर ते मोटाईल असता. ओके, आणि त्याला फ्लॅजिला तिथं प्रेझेंट असतो म्हणून ते काय करतात, मोटाईल स्पोर मूव्ह करू शकतात. ओके, लक्षात घ्या. हा, हे जे झूस्पोर आहे हे स्पोरेंजियमच्या आतमध्ये पहा, स्पोरेंजिया आहे. लक्षात घ्या, जे व्हाईटिश ग्रोथ होती पानाच्या खालच्या साईडनं व्हाईट दिसून आली. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते, तर हा स्पोरेंजिओफोर दिसून येतो. त्या स्पोरेंजिओफोरवर हा स्पोरेंजिओस्पोर असतो. आणि या स्पोरेंजिओस्पोरले अशी प्रॉमिनंटली पॅपिली दिसून येते. आपल्याला काय दिसून येतो, पॅपिला. ओके, एक सेकंड. हा, हे प्रॉमिनंटली पॅपिली आपल्याला इथं दिसून येते पानाच्या खालच्या साईडनं. अशा प्रकारचं आपल्याला तिथं स्ट्रक्चर दिसून येते. ओके, प्रॉमिनंटली पॅपिला आपल्याला अशा प्रकारचा दिसून येतो. लिंबू जर पाहिलं प्रॉमिनंटली तर आपल्याला अशा प्रकारचं लिंबू दिसून येते. त्याला थोडंसं असं बल्बस स्ट्रक्चर असते. तर हे जे बल्बस स्ट्रक्चर आहे, थोडंसं बाहेर आलेलं स्ट्रक्चर आहे, त्यालाच आपण पॅपिला म्हणतो. आणि हे प्रॉमिनंट पॅपिला आपल्याला डाउनी मिल्ड्यूमध्ये दिसून येते. हा ऑब्जेक्टिव्ह निघतो. ओके, प्रॉमिनंट पॅपिली आपल्याला क्लेरोस्पोरामुळे कॉज होणारा डाउनी मिल्ड्यू, त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लेरोस्पोराचं आहे.
ओके, स्क्लेरोस्पोरा जो डाउनी मिल्ड्यू कॉज करणारा जो जिनस आहे त्याचं प्रॉमिनंटली कॅरेक्टर काय आहे, तिथं पॅपिली, प्रॉमिनंट पॅपिली आपल्याला तिथं दिसून येते. ओके, आणि हा स्पोरेंजियम हे काय स्पोरेंजिओफोर, हे जे स्ट्रक्चर आहे इथपर्यंत याला म्हणतात स्पोरेंजिओफोर. ओके, देन त्याच्यानंतर इथं काय आहे स्पोरेंजियम. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे ना याला स्पोरेंजिओस्पोर म्हणतात. तो स्पोरेंजिओस्पोर जो आहे त्याला प्रॉमिनंट पॅपिली आपल्याला दिसून येते. ओके, सिम्पली लक्षात काय घेणार इथं, तर मायसिलियम कशी असते, नॉन सेप्टेट म्हणजेच काय सिनोसिटिक मायसिलियम आपल्याला दिसून येते. जो असेक्सुअल स्पोर आहे तो झूस्पोर असतो, सेक्सुअल स्पोर ऊस्पोर असतो. आणि देन त्याच्यानंतर तुमचा जो स्पोर फ्रूट कोणता आहे तर ते स्पोरेंजियम नावाचं स्पोर फ्रूट आहे. स्पोरेंजियमची हे टिपिकल डायग्राम आहे. तर लक्षात घ्यायचं आहे हा जो ऊस्पोर आहे याच्यावर फोकस करायचा. हा ऊस्पोर आहे, याचं जेव्हा मी फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकवले, त्या फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकवत असताना फंजायची आपण जेव्हा डेफिनेशन पाहिली, त्या डेफिनेशनमध्ये मी सांगितलं होतं की डाउनी मिल्ड्यू डिसीजेस आहे. डाउनी मिल्ड्यू डिसीजेस मॅस्टिगोमायकोटिनाच्या आतमध्ये येतात आणि ह्या डाउनी मिल्ड्यू डिसीजेसमध्ये ऊस्पोर फॉर्म होता. आणि या ऊस्पोरच्या जी सेलवॉल आहे, ऊस्पोरची जी सेलवॉल आहे त्या सेलवॉलमध्ये काय प्रेझेंट असते तर सेल्युलोज प्रेझेंट असते. तर सेल्युलोज इथून लक्षात घ्यायचं. आणि डाउनी मिल्ड्यू डिसीजेसमध्ये काय ऊस्पोर फॉर्म होतात. ओके, ही झाली आपल्या डाउनी मिल्ड्यूची इटिओलॉजी. ओके, आता आपण पाहू परपेच्युएशन. परपेच्युएशन मध्ये आपण पाहू प्रायमरी इन्फेक्शन कशामुळे होते. प्रायमरी इन्फेक्शन कशामुळे होते तर प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला दिसून येते ऊस्पोरमुळे. ओके, ऊस्पोर म्हणजेच काय, जे शेवटी जे तुमचे येलोईंग पडलेले पानं होते आणि नंतर विचिज ब्रूम और इयर ग्रीन इयर झालेलं जे तुमचं कणूस होतं ते तुमचे नेक्रोटिक झालेले, ड्राय आणि नेक्रोसिस झालेले जे मास ऑफ ऊस्पोर होतं त्याच्यामुळं, मास ऑफ ऊस्पोर होतं त्याच्यामुळे काय होते प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला फ्रॉम द सॉइलमध्ये पडलेले असणार. ओके, जे तुमचे इन्फेक्टेड काही कणस असतील, ओके प्लॅन्ट रेसिड्यूज म्हणतो आपण त्याला, जे कणस असतील किंवा जे प्लॅन्ट्स असतील की ते नेक्रोटिक झाले आणि तिथं मास ऑफ ऊस्पोर होतं ते सॉइलमध्येच असणार. तर ते काय होणार प्रायमरी इन्फेक्शन कशामुळे होते तर ऊस्पोर फ्रॉम अ सॉइल, की जे फायबल अवस्थेत 5 वर्षापर्यंत 5 इयरपर्यंत जसेच्या तसे हे स्पोर तिथं असतात तुमच्या सॉइलमध्ये. त्याच्यानंतर आणखी दुसरा कोणता आहे तर पहा, दुसरं जे आहे ते आहे डॉर्मंट मायसिलियम. पहा, डॉर्मंट मायसिलियम म्हणजेच काय, जे तुमची सिनोसिटिक मायसिलियम होती और नॉन सेप्टेड मायसिलियम होती ती डॉर्मंट स्टेजमध्ये. आता डॉर्मंट स्टेज म्हणजे सीडच्या आतमध्ये. पहा, डॉर्मंट मायसिलियम कॅरीड बाय एम्ब्रिओ. ओके, हे जे तुमचं बाजऱ्याचं सीड आहे, ओके याच्या आतमध्ये हा एम्ब्रिओ असणार आतमध्ये. या एम्ब्रिओच्या आतमध्ये ही मायसिलियम इथं काय होणार, एम्ब्रिओच्या आतमध्ये डॉर्मंट मायसिलियम असते. इन्फेक्टेड सीड, तुमचं जे सीड आहे तो सीडच्या आतमध्ये एम्ब्रिओ असणार, त्या एम्ब्रिओच्या आतमध्ये डाउनी मिल्ड्यूची मायसिलियम म्हणजेच कशी सिनोसिटिक मायसिलियम कसं असणार तर त्या सीडच्या एम्ब्रिओच्या आतमध्ये त्या असणार. ओके, सेकंडरी इन्फेक्शन कशामुळे होते, सेकंडरी इन्फेक्शन कशामुळे होते तर सेकंडरी इन्फेक्शन होते स्प्रेड इज थ्रू स्पोरेंजिया. जे स्पोरेंजियाचं जे स्ट्रक्चर होतं, जे स्पोरेंजिया प्रोड्यूस ड्युरिंग रेनी सीझन, रेनी सीझन मध्ये स्पोरेंजिया तिथं होतो. तिथं काय होतं स्पोरेंजिओफोर, हा शॉर्ट होता, हायलाईन होता. ओके, हा शॉर्ट हायलाईन असा स्पोरेंजिओफोर, जिओफोर आणि त्याच्यावरती काय होते हा स्पोरेंजिया. हा काय हा काय तयार होईल म्हणते स्पोरेंजिओस्पोर तयार होईल. ओके, आणि इथं काय होतं प्रॉमिनंट पॅपिली याला दिसून आली होती आपल्याला. ओके, अशा प्रकारचं स्ट्रक्चर काय होते तुमचा स्पोरेंजिया. ओके, आणि तुमचा स्पोरेंजिओफोर हा रेनी सीझन मध्ये तयार होईल. सेकंडरी इन्फेक्शन थ्रू स्पोरेंजिया, एवढा शब्द लक्षात ठेवायचा. सेकंडरी स्प्रेड कशामुळे होतो तर स्पोरेंजियामुळे सेकंडरी स्प्रेड दिसून येतो. आणि लक्षात घ्यायचं आहे प्रीडिस्पोजिशन म्हणजेच काय 90% रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही असली आणि वॉटर पाणी जर अवेलेबल असलं त्या लिपवरती म्हणजेच काय दळ पडणे, आपल्या भाषेत काय म्हणतो आपण दळ पडणे, तर तेव्हा जर दळ पडत असला किंवा आणि आपले जे पानं आहे ओके त्या पानावर जर ड्रॉपलेट्स असले पाण्याचे 90% रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि 18 to 25
डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर असलं, 18 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर जर असलं, तर त्या कंडिशनमध्ये तुमचा स्पोरेंजिओफोर आणि स्पोरेंजिया जास्त प्रमाणात तयार होता. लक्षात घ्यायचं, हे जे स्ट्रक्चर दिसून येते हे पानाच्या खालच्या साईडनं आपल्याला दिसून येते. जिथं व्हाईटिश ग्रोथ असते तिथंच काय फॉर्म होते, असेक्सुअली तिथं स्पोरेंजियम नावाचं स्पोर फ्रूट फॉर्म होते आणि तिथं अशा प्रकारचे आपल्याला स्ट्रक्चर दिसून येते. ते कसं असते, हायलाईन असते आणि तिथं स्पोरेंजिओफोर आणि स्पोरेंजिया तिथं फॉर्म होतात. आणि त्या स्पोरेंजियाले प्रॉमिनंट पॅपिली असते. लक्षात ठेवायचं, इथं काय असते, हे प्रॉमिनंट पॅपिली, प्रॉमिनंट पॅपिला तिथं दिसून येतो आपल्याला. ओके, अशा प्रकारे ही झाली आपलं परपेच्युएशन आणि प्री डिस्पोजिशन लक्षात ठेवायचं. 90% अबोव रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि 18 ते 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलं तर हा डिसीज जास्त प्रमाणात दिसून येतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे मॅनेजमेंट. डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा होऊ नये म्हणून हा केवळा नावाचा रोग आहे. गोसावी, यालाच केवळा, गोसावी, डाउनी मिल्ड्यू जे आपण म्हणतो, हा रोग होऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर पहिला आहे मॅनेजमेंटमध्ये सीड ट्रीटमेंट करायला लागते आपल्याला मेटलॅक्झिलची. मेटलॅक्झिल 6 ग्रॅम पर kg ना आपण काय करतो, मेटलॅक्झिलची काय करतो. हा पहा, आपल्याला पर्टिक्युलरली जेव्हा आपण डिसीजेस शिकतो आणि जेव्हा डाउनी मिल्ड्यू डिसीज येतो तिथे हे मेटलॅक्झिल नाव हे कॉमन नाव येते आतापर्यंतच्या इतिहासात. ओके, मेटलॅक्झिल दिसून येते. ते मेटलॅक्झिल कसं आहे, तर एस फॉर सिस्टमिक. ओके, मेटलॅक्झिल कसं आहे, सिस्टमिक फंगीसाइड असून 6 ग्रॅम पर kg सीडनं आपण सीड ट्रीटमेंट करतो. ओके, 3 ते 4 किलोच्या आसपास आपल्याला काय लागते म्हणते, सीड रेट आहे. कशाचा, बाजरीचा काय सीड रेट आहे, 3 ते 4 किलोच्या आसपास सीड रेट आहे. 6 ग्रॅम पर kg आपल्याला काय लागते, मेटलॅक्झिलची सीड ट्रीटमेंट तिथं करायची. ओके, देन त्याच्यानंतर आपण इथं आहे अडॉप्टिंग. काय अडॉप्ट करायचं, क्रॉप रोटेशन. का करायचं, तर आपण पाहिलं की जे तुमचे क्लोरोसिस झालेले होते आणि विचिस ब्रूम और ग्रीन अर झालेले जे तुमचे कंस होते, ओके, जे प्लॅन्ट रेसिड्यूल्स जमिनीवर पडलेले होते, नंतरच्या आफ्टर तिथं दिसून आलं आपल्याला नेक्रोसिस, ड्राय अँड नेक्रोसिस, आणि ते मास ऑफ ऊसपोर होते. नेक्रोसिस झालेले जे टिश्यू होते तुमचे ते काय होते, कंटेनिंग मास ऑफ ऊसपोर होते. ते ऊसपोर 5-5 वर्षापर्यंत काय असतात तुमच्या त्या सॉइलमध्ये, 5 इयरपर्यंत तुमच्या त्या सॉइलमध्ये तिथं असतात. ते सॉइलमध्ये असल्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे, जर जास्त प्रमाणात आपल्याला डाउनी मिल्ड्यू डिसीज दिसून येत असेल तर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, रेजिस्टन्स व्हरायटी ग्रो करू शकतो. तर मग कोणत्या रेजिस्टन्स व्हरायटी आहे, तर पहा प्रॉमिनंटली जेवढ्या काही युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या प्रॉमिनंटली चांगल्या व्हरायटी आहे. त्यातली पहिली PKV राज नावाची, ओके, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची एक व्हरायटी आहे PKV राज नावाची जी व्हरायटी आहे ती केवडा यालाच आपण गोसावी पण म्हणतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, डाउनी मिल्ड्यू या डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहे PKV राज. दुसरी आहे म्हणते फुले महाशक्ती. ओके, फुले महाशक्ती ही जी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी व्हरायटी आहे फुले महाशक्ती, ही व्हरायटी आहे म्हणते गोसावी आणि केवडा रोगाच्या अगेन्स्ट, डाउनी मिल्ड्यूच्या अगेन्स्ट ती काय रेजिस्टन्स व्हरायटी आहे. हिची हाय यील्डिंग आणखी एक व्हरायटी आहे. ओके, आदिशक्ती, फुले आदिशक्ती, फुले आदिशक्ती नावाची पण एक व्हरायटी आहे. ओके, हे फुले महाशक्ती आणि फुले आदिशक्ती, हे आदिशक्तीचं जे यील्ड आहे उत्पादन आहे हे ॲज कम्पेअर टू सगळ्यात जास्त आहे. ओके, देन त्याच्यानंतर समृद्धी नावाची एक व्हरायटी आहे, ही पण काय म्हणते, ही पण रेजिस्टन्स व्हरायटी आहे. देन त्याच्यानंतर परभणी संपदा ही पण काय रेजिस्टन्स व्हरायटी आहे. शेवटची जी व्हरायटी आहे ती आहे AHB 1666. ओके, म्हणजेच काय AHB 1666, ती प्रतिभा नावानं ओळखल्या जाते. प्रतिभा नावाची असो, परभणी संपदा असो, नंतर समृद्धी असो, फुले महाशक्ती आणि आदिशक्ती असो किंवा PKV राज आहे, ह्या ज्या व्हरायटीज आहे म्हणते बाजरी क्रॉपच्या, ह्या काय रेजिस्टन्स व्हरायटी आहे अगेन्स्ट डाउनी मिल्ड्यू डिसीजेस और केवडा डिसीजेस. तर आपण काय करू शकतो, स्प्रेइंग पण करू शकतो. ओके, स्प्रेइंगसाठी पर्टिक्युलरली आपण मेटलॅक्झिलचा यूज करू शकतो, पण आणखी पण काही केमिकल्स आहे की त्याचा चांगल्या प्रकारे आपण असे फंगीसाईड आहे की त्याचा आपण उपयोग करू शकतो. आपण ते फंगीसाईड पाहू आता. ओके, पहा ॲलेट आहे. ॲलेट हे सिस्टमिक फंगीसाईड असून त्याच्या आतमध्ये जो केमिकल कंटेन आहे ते फॉसिटिल नावाचा आहे आणि याच्यामध्ये 80 फॉसिटिल किती % असते, तर 80% WP वेटेबल पावडर असते.
80% WP म्हणजेच काय 80% वेटेबल पावडर ते असते. फॉसिटिल नावाचा केमिकल कंटेन आहे आणि ॲलेट नावानं ते भेटते आणि ते सिस्टमिक फंगिसाइड एवढं लक्षात घ्यायचं. देन त्याच्यानंतर अँट्रॅकॉल एकदम कॉमन आहे, सगळ्याला माहीत असणार आहे. अँट्रॅकॉलच्या आतमध्ये काय असते तर प्रोपिनेब असते. प्रोपिनेब काय असते तर 70% वेटेबल पावडरमध्ये आपल्याला भेटते. सगळ्यात महत्त्वाचं मेटल ॲक्झिलचा जसा आपण उपयोग करतो तसंच आणखी एक आहे बेस्ट, त्याचं नाव आहे रेडोमिल गोल्ड. याच्यामध्ये काय असते रेडोमिल गोल्डमध्ये तर सिम्पली मेटल ॲक्झिल प्लस मॅनकोझेब असते. मेटल ॲक्झिल प्लस मॅनकोझेब. मेटल ॲक्झिल किती पर्सेंट असते तर 4% असते आणि मॅनकोझेब किती असते तर 64% असते. किती पर्सेंट असते 64. टोटल रेडोमिल गोल्डमध्ये 68% वेटेबल पावडरमध्ये ते असते. त्याच्यानंतर ईशान नावाचं आहे. ओके, ईशान जे आहे, ईशान हे ट्रेड नेम आहे. तर याच्या आतमध्ये घटक असतो क्लोरोथॅलोनिल नावाचा घटक असतो. कोणता घटक असतो क्लोरोथॅलोनिल नावाचा घटक आहे. हा क्लोरोथॅलोनिल नावाचा जो घटक आहे याच्यामध्ये 75% वेटेबल पावडरमध्ये ते असते. क्लोरोथॅलिन नावाचा घटक आहे आणि ईशान नावानं ते भेटते आणि हे ब्रॉड स्पेक्ट्रम फंजिसाइड आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाइड आहे. ओके, तुमचं जे रेडोमिल गोल्ड आहे हे कसं आहे सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे. त्याच्यानंतर अँट्रॅकॉल कसं आहे तर अँट्रॅकॉल कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे. ओके, देन त्याच्यानंतर ॲलेट कसं होतं तर सिस्टमिक फंगिसाइड आहे. लक्षात घ्यायचं इथं मेटल ॲक्झिल सिस्टमिक फंगिसाइड, ॲलेट सिस्टमिक फंगिसाइड, अँट्रॅकॉल कॉन्टॅक्ट फंगिसाइड, रेडोमिल गोल्ड सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट फंगिसाइड आणि ईशान जे आहे ते आहे ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाइड. त्याला आपण आतमध्ये घटक असतो क्लोरोथॅलोनिल आणि लक्षात घ्यायचं कवच नावानं आणखी एक फंगिसाइड आहे. ओके, कवच नावानं जे फंगिसाइड भेटते त्या कवचच्या आतमध्ये पण काय क्लोरोथॅलोनिल नावाचाच घटक असतो. लक्षात घ्यायचं हां. तर हे जे फंगिसाइड आहे याचा आपण स्प्रेइंग पर्पजसाठी यूज करू शकतो. तर आपण सोईंगपासनं ओके सोईंग झाल्यापासनं आफ्टर 20 डेज सोईंग ओके सोईंग आपण पेरणी केली. पेरणी केल्यानंतर 20 दिवसानंतर याची स्प्रेइंग करायची, अल्टरनेट स्प्रे करायचे. ओके, तर अशा प्रकारे याचं आपण मॅनेजमेंट करू शकतो. चांगल्या प्रकारे आपलं मॅनेजमेंट होईल. अगोदर तर काय करायचं जर जास्त प्रमाणात नुकसान होत असेल, जास्त प्रमाणात तिथं तो प्रादुर्भाव दिसून येत असेल तर काय करायचं क्रॉप रोटेशन अडॉप्ट करायचं. ओके, यूज रेजिस्टन्स व्हरायटी यूज करायची. रेजिस्टन्स व्हरायटी यूज केल्यानंतर पण मेटल ॲक्झिलची 6 ग्रॅम पर केजीनं काय करायची सीड ट्रीटमेंट करायची. ओके, आणि प्रॉमिनंटली स्प्रे घ्यायचे 20 दिवसानंतर. तुमच्या बऱ्यापैकी काय होते तर हा डिसीज कंट्रोलमध्ये येऊन जाणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, डाउनी मिल्ड्यू डिसीजेसमध्ये तुम्हाला जर काय अडचण असल्यास तर तुम्ही तिथं कमेंट करा, लाईक करा आणि एम ॲग्रिकल्चर जे माझं चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा.